नमस्कार, मी अक्षता. मनूसोबत सकाळी सकाळी थोडीशी मस्ती केली आणि रांगोळी काढायला लागले. आज संडे आणि वहिनींच्या माहेरी म्हणजेच निमसोडला पालखी येणार होते आणि त्यासाठी सगळ्यांची लगबग चालू होती. मी सगळे छान तयार झालो तेवढ्यात पालखी आली. आधी घोडा आला, मामीने घोड्याचे पाय पोजले आणि त्यानंतर पालखी आली. खूप छान वाटलं हे सगळं वातावरण बघून. यावर्षी मला आकुर्डीत जाऊन तुकोबांच्या पालखीचं दर्शन घेता आलं नव्हतं, पण विठ्ठलांनी आषाढीनंतर का होईना त्याच्या पालखीचं दर्शन दिलंच. पालखी आल्यानंतर नम्रता दिदी आणि किशोरदादांनी विठ्ठलाचा अभिषेक केला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि दुसऱ्या बाजूला भजन चालू होतं. भजन झाल्यानंतर छान आरती केली आणि पालखीने निरोप घेतला. पालखी गेल्यानंतर आम्ही थोडासा आराम केला. तेवढ्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आतमध्ये जाऊन छान पुरणपोळीचं जेवण केलं आणि औंधला गेलो. वातावरण खूप मस्त होतं, त्यामुळे खूप छान वाटलं. औंधला यमाई देवीचं दर्शन घेतलं. थोडा वेळ तिथेच बसलो आणि त्यानंतर घरी आलो. उशिरा आल्यामुळे भूक काय नव्हती, त्यामुळे नम्रता दिदींच्या लग्नाचे व्हिडिओ बघितले आणि झोपून गेलो. नेक्स्ट डे सकाळी 6 वाजता उठून आम्ही पुण्याला निघालो. पुसेगावात आम्हाला अचानक मामी भेटल्या. त्यांना शिरवळमध्ये ड्रॉप केलं. खेड शिवापूरला छान नाश्ता केला आणि पुण्यात येऊन ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि 4 तासाच्या प्रवासाला 6 तास लागल्यामुळे 11 वाजता घरी पोहोचलो. तर चला, बाय बाय. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.